हॅलो हाय नमस्ते, मी आहे अमृता आणि स्वागत करत आहे आजच्या आपल्या अजून एका नवीन व्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आज आहे संडे आणि संडेच्या दिवशी सगळं काही अगदी शांतीने चालू आहे। दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि आता आपल्या व्लॉगची सुरुवात होत आहे। तर रविवारचा दिवस आहे आणि आमच्या तरी इथं आता सुट्ट्या लागलेल्या आहेत असंच म्हणावं लागेल, कारण 2 दिवसांपासून सुट्ट्या आहेत। ॲन्युअल डेच्या 1 दिवस आधी पण सुट्टी होती, काल पण सुट्टी होती आणि आज संडे आणि उद्या क्रिसमस, म्हणजे एवढ्या सगळ्या सुट्ट्या। मग कसं वाटतंय आरवी? आरवीची मज्जा आहे, सुट्ट्या आहेत तर। पण आता एक्झाम सुद्धा आलेली, तर आपल्याला तयारी पण करायची, अभ्यास पण करायचा आहे काय? हा तर मग आता रविवार आहे, सुट्ट्या आहे, तर थोडंफार बाहेर पण काहीतरी कामं असतात। तसंच आज थोडंसं काम आहे, तर म्हणून आम्ही निघतोय, दीदी आणि मी बाहेर जातोय आणि आरवी आणि शिवांशला लीनाच्या घरी ठेवतोय, कारण एवढ्या जणांना 4-4 जणांना घेऊन जायचं म्हणजे थोडं रिस्की, कारण मुलं पण आता जरा मोठी झालेली, म्हणजे आता नाही जात मी घेऊन शक्यतो। त्या दोघातून एक जणाला ठेवून जाते, तर आज दोघांनाही लीनाकडे सोडून जाणार आहे। तर एक ठिकाणी एक्झिबिशन पण आलेलं आहे, तर तिथं सुद्धा बघायला जातोय। पाहूया मग एक्झिबिशन मध्ये अजून काय आपल्याला नवीन नवीन पाहायला भेटतं, वेगळं काय आहे, कसं आहे, काय आहे, ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी व्लॉग कंटिन्यू करा। तर आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आता माझा जेवणाचा टाइम झालेला आहे। जेवणाचा टाइम तर केव्हाचा होऊन गेला, पण आज लेट झालेलं आहे जरा, कारण सकाळचा नाश्ता नव्हता केला, नाश्ता बंद केला आहे सध्या, थोडंसं डायटिंगवरती आहे म्हणून। आणि मुलं गेलेले आहेत लीनाच्या घरी, बाहेर गेलो तेव्हा मुलांना सोडून गेलो आणि मी तुम्हाला बोलली होती एक्झिबिशनमध्ये जाणार आहोत आपण, पण काय झालं, एक्झिबिशन 2च दिवसासाठी होतं आणि आम्हाला माहिती नव्हतं, तर एक्झिबिशन संपून गेलं होतं म्हणून काय एक्झिबिशनमध्ये गेलो नाही आम्ही। आमचं जे थोडंसं काम होतं ते केलं आणि सरळ घरी आलो। तर मुलांना थोडंसं ठेवलं, त्यांना पण थोडंसं चेंज पाहिजे, कारण 3-4 दिवस सुट्टी आहे। मग घरात पण काय करणार, तर मग थोडंसं वेगळं, ते तिच्या घरी खेळतील जरा असं म्हणून ठेवून आले। तर आता जेवण करून घेते आणि त्यांना घ्यायला जाते मी लीनाच्या घरी। तर आजचा मेनू तुम्हाला दाखवते मी। तर आता दुपारच्या जेवणात पोळी, कोबीची भाजी, सॅलडमध्ये घेतलेला आहे बीट, वरण आणि भात आहे, आणि इथं हा कचोरियो थोडासा घेतलेला आहे। आणि हे जे डाळ आहे, हे जे वरण आहे, हे वरण आहे आंबट वरण, लिंबू टाकून बनवलेलं, लिंबू आणि गूळ सुद्धा टाकलेला आहे। तर हे असं गुजराती वरण आहे। आणि आता इथे मी बेडरूम मध्ये बसलेली आहे, हा मुलांचा स्टडी टेबल घेतलाय जेवायला खाली। तर थंडीमध्ये असं खाली बसायला शक्यतो नकोच वाटतं, बेडवरती सोफ्यावरती असं बरं वाटतं, म्हणून मी इथं बेडरूम मध्ये बसलेली आहे। आणि एकटी आहे म्हणून शक्यतो बसली, नाही तर पोरं असतात तेव्हा बसत नाही, कारण ते सगळं सांडून घाण करून टाकतात। आणि आता चला 2 वाजलेले आहेत, खूप पेशन्स होता आज, मी खूप वेळ थांबले उपाशी, एवढा वेळ कधी थांबत नाही, थांबली आहे जरा, कारण थंडीमध्ये खाणं झोपणं असं होतं म्हणून वजन वाढतं। तर चला आता पटकन मी जेवण करून घेते। मस्त अशी तिखट भाजी केली, कोबीची छान झाली आहे भाजी, आणि वरण भात पण केला होता मुलांसाठी थोडासा। हे बघा, ही लीना आणि आता मी लीनाच्या घरी आले पोरांना घ्यायला। तर शिवांशी तर बसलाय, मस्ती करून झाली, दोघी पोरींना मारून झालं, दोघी पोरींनी, बिचाऱ्या पोरींनी इतका मार खाल्ला याचा। आणि आता आम्ही ह्याला घरी घेऊन जायला आले। आणि लीनाचं इथं काम चालू आहे, साडी भरायचं काम चालू आहे। तर मी तुम्हाला आधीच्या एका व्लॉग मध्ये सांगितलं होतं की आमच्याकडे असं काम येतं सुरतवरून टिकल्या लावायला साडीला, तर हे स्टोन लावायचं काम आलेलं आहे। सगळ्याला बेटा, तुला पण, मला पण, आरो दीदीला पण। दुर्वा तू मारतो ना कशाला तिला, बिचारी किती रडत होती, जर तिला सॉरी बोल जा। आणि आता लीनाचं काम चालू आहे साडी भरण्याचं, अशी रेड कलरची साडी, कुठं घरात असतील एवढे टिकल्या लावलेली, त्यालाच पुसते ना साडीला। तर मी तुम्हाला दाखवते हे कसं असतं, काय असतं बघा तुम्ही। तर अशी साडी आहे, ही साडीचं बॉर्डर आहे, आणि ही साडी अशी प्लेन आहे, आणि आपल्याला असे सगळ्या प्रकारचे स्टोन देतात ते घरी आणून, साडी पण घरी आणून देतात, थोड्या 4-5 दिवसाचा टाइम देतात, आणि 4-5 दिवसांनी साडी परत घेऊन जातात। तर या साडीसाठी असे जेवढ्या प्रकारचे याला स्टोन लावले तेवढ्या प्रकारचे स्टोन, गम घरी आणून दिलं जातं, आणि नंतर झालं भरायचं की ते घेऊन पण जातात घरी येऊन। तर आताच त्यांचा फोन आलता, यावाल्या साड्या झाल्या असत्या तर मी घ्यायला येतोय, तुम्ही त्या साड्या रेडी ठेवा पहिल्यावाल्या, म्हणून ही जी घाई चालू आहे आता, रेड कलरचे स्टोन लावायचं चालू आहे। तर किती रुपयावाली साडी? 24
26 रुपयेवाली साडी, ही 26 रुपयाला एवढे स्टोन लावावे लागतात, मग ह्याचे 26 रुपये भेटतात. तर चांगलं आहे बाबा घरी बसून काहीतरी करायला, नाही का. आपलं जेव्हा वेळ भेटतो तेव्हा सकाळ संध्याकाळ दुपार रात्री कधी पण आपण करू शकतो. तर लीना स्टूलवर सोफ्यावर बसून मस्त पैकी लावते, असं मस्त मजेत काम चालू आहे तिचं. स्टोन लावायचं चालू आहे. आणि पोरी काय करतात बघू आपण. बाबा बाबा, तर बघा ह्या 2 पोरींनी काय हाल करून ठेवलेत. बेडरूमचे सगळे कपडे गोदड्या सगळं सगळं काय काय करून ठेवले, अस्ताव्यस्त करून ठेवले. सकाळपासून ह्या दोघी मैत्रिणी खेळताय तिथं. आणि काय करताय बेटा. हा काय काय यांची क्राफ्ट ऍक्टिव्हिटी बनवायची चालू आहे. बॉक्स बनवताय का. हा नाही आता तू नको भांडणं करू नको शिव यांच्या सोबत. वॉशिंग मशीनचा बॉक्स इथं ठेवलेला होता, तर तो बॉक्स हिनं असा घेतलाय स्टोन लावायला. त्याच्यावर साडी टाकून चाललं आहे हिचं काम लावायचं, कारण ते सोपं जातं, मग एकदम पूर्ण पसरली जाते साडी तर. आणि आता आम्ही आलो आहोत भाजी मार्केटला भाजी घ्यायला, वांग्याची भाजी. लीनाकडे जेवण करणार आहोत तसं आमचं ठरलं आहे. आणि किरण सुद्धा फर्स्ट शिफ्ट करून इकडे आलेले आहेत, मुलं इथेच आहेत. आणि मॅडमला सुद्धा आम्ही बोलवून घेणार आहोत. तर आता आम्ही आलो आहोत वांग्याची भाजी वांगे घ्यायला, कारण वांग्याची भाजी वरण पोळी असा बेत असणार आहे आज. तर लीना बोलली होती की आमच्या जळगाव साईडची भाजी जशी करतात तशी वांग्याची भाजी आणि वरण पोळी असं बनवूया आपण. पण तिच्या घरी वांगेच नव्हती, मग म्हटलं चला आता तू बाकीची तयारी कर, तोपर्यंत आम्ही वांगे घेऊन येतो. आणि आम्ही वांगे घ्यायला आलोय मार्केटमध्ये, पण लईच महाग आहेत बघा वांगे. पण तरी पण आम्ही एक दोन ठिकाणी बघितले आणि वांगे घेतले. आणि मेन तर आम्ही पर्स पण घरीच विसरून आलो. मग जिथं कुठं फोन पे आहे तिथं शोधून शोधून आम्ही फोन पेवाला एक भाजीवाला पकडला आणि तिथून वांगे घेतले. आता वांगी घेऊन आम्ही घरी जातो आणि स्वयंपाकाची तयारी करतो. त्यांनी फर्स्ट शिफ्ट करून चहा प्यायला चालते, चहा बी इथंच पिलो आज. आणि आपल्या मॅडम पण आलेल्या आहेत, आताच आले. तर मॅडम आल्यात अभ्यास करायला घेऊन आलेत. तर मॅडम नोट्स काढतायत बहुतेक, की क्वेश्चन पेपर काढताय की नोट्स काढताय. क्वेश्चन पेपर एक्झाम आली ती. हा ही मॅडम अशा बिझी असते, क्वेश्चन पेपर काढायचा, मग पेपर चेक करायचे, मग रिझल्ट बनवायचा, आणि ह्यांचं चालूच असतं सारखं असं. आणि संजय दादा आले वाटतं. शिव दार उघड, तर दार उघड, कोण आलं बघू. खोल. संजय काका आले, दार उघड पटकन. आणि इतक्या उशिरा आलेत हे बघा. इथं आम्ही सगळं काढून ठेवलंय जेवायला. वरण भात वांग्याची भाजी आणि पोळ्या ताटं बिटं घेऊन लिंबू घेऊन सगळं रेडी केलंय जेवायला. आणि आता आम्ही जेवण करतो. तर चला मग भेटूया जेवणानंतर.